श्रीराम महापुरुष क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य 40+ श्रीराम महापुरुष चषक 2026 सीझन पहिलं आणि सर्व डोरेकरवासी आणि गावडे आंबेडकरांना त्याचा गर्व नक्कीच आपल्याला पहिलाच सामना दुसऱ्या दिवसातील पाहायला मिळेल तो म्हणजे दत्तप्रसादी कोल्हे विरुद्ध बजरंग हनुमानवाडी. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचं. नाणेफेकी करतील मान्य श्री सुकेशजी आंबेडकर. चला दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचं. मैदानावरती नाणेफेकी होते. नाणेफेकीचा कौल पाहूया कोणाच्या बाजूने झुकला जाईल. पहिला सामना दत्तप्रसादी कोल्हे विरुद्ध बजरंग हनुमानवाडी या दोघांमध्ये मोठी लढत पहिल्या दिवसातील मोठी लढत पाहायला मिळते. आणि नाणेफेकी करतील ते म्हणजे आमचे वाडीचे दानशूर व्यक्ती म्हणजेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे पूर्ण गडगावचे रहिवासी सुकेशजी आंबेडकर. नाणेफेकी केली आणि नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय तो म्हणजेच दत्तप्रसादी कोल्हे संघाने आणि आपला डिसिजन कळवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक त्यावेळी मात्र नाणेफेकी जिंकून नाणेफेकीचा कौल घेतला होता तो म्हणजेच दत्तप्रसादी कोल्हे संघाच्या बाजूने आणि त्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारला आणि गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जातं ते म्हणजेच बजरंग हनुमानवाडी संघाला.
या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लाभ देतो म्हणजे पंकज मळेकर, लेख पंच म्हणजे देवेंद्र मळेकर आणि तडपंचासाठी सुकाश डोर्लेकर. या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात ते म्हणजेच आपल्या हनुमानवाडीचे कोकण रत्न भजन सम्राट म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बुवाश्री नारायणजी मिरजुलकर या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समॅन असेल नमित रोशन पाहूया गोलसाठी तयार झालाय गणेश मुल्ये एक नामांकित गोलंदाज. यावेळी मात्र बजरंग संघाकडून सामन्याला सुरुवात होते. श्रीराम महापुरुष क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य अशी 40+ सामना यावेळी मात्र पाहायला मिळतो. तो म्हणजेच
चला सामन्याला सुरुवात होते काही वेळानंतर. गणेश मार्ग सज्ज झालाय. गणेश मुळे स्ट्रायकर आणि बॅटर असेल नमित, नॉन स्ट्रायकरला रोशन. पाहूया पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. पहिला चेंडू सुरेख पंच केलाय. पाहूया किती धावा जोडले जातील. चांगलं असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे संतोषच्या माध्यमातून. आक्रमक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संतोषच्या माध्यमातून. नक्कीच चांगला असा चेंडू सुद्धा फेकला होता गणेश मुळे याने. एक नावाजलेला गोलंदाज आहे, एक नामांकित गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल नमितच्या साठी. हा मात्र अवांतर चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण केली जाते. एकूण 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. श्री गणेश झालाय 2 धाब्याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेशाचा रोशनसाठी. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. नक्कीच जातील 4 धावा. कणकणीत वाद जमलाय. यावेळी मात्र 4 धाब्याने सुरुवात केली जाते रोशनच्या बॅटिंगने. पाहूया नक्कीच आक्रमक अशी खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक आक्रमक अशी खेळ. रोशन मात्र तैनात मैदानावरती. वादळ मात्र येणार का रोशनच्या बॅट मधून. पाहूया हाही चांगला चेंडू होता. आता मात्र फसवा चेंडू होता, फसवला गेलाय, बीट केलं गेलंय फलंदाज रोशन याला. गणेश सुद्धा तितक्या ताकदीचा फलंदाज गोलंदाज आहे सॉरी. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू टटकला. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यासाठी. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू आहे टटकला. पुन्हा एकदा सरळ 4 धाब्यासाठी. 4 धाब्याने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली होते तब्बल 14 अंकावरती. पुढचा चेंडू गणेशाचा. बॅच कडा घेतली आहे. पाहूया किती धावा जोडल्या जातील. 1 धाव मात्र पॉईंट पूर्ण केली जाते. पहिल्या षटकात समाप्त केली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 15 धावा. पहिल्या षटकात समाप्त केली. संघाची धावसंख्या 15 वरती पोहोचली. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय. दुसरं षटक नक्कीच मला वाटतं रवींद्र लाकडे येणार. रवींद्र लाकडे यावेळी मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज झाला. एक आक्रमक असा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतो. रवींद्र लाकडे गोलंदाजीसाठी तयार. हा मात्र पहिला चेंडू पंच केलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यासाठी. आक्रमण चढवलं जातंय. पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली. रवींद्रवरती आक्रमण चढवायचं कारण दाखवून देतो तू जर मला रोकायला आलास तरी मी तुला ठोकायला आलो. दाखवून देतो रोशन. यावेळी मात्र नक्की चेंडू मात्र सीमा पार. पुन्हा एकदा 4 धावा. आक्रमक खेळ रोशनच्या बॅट मधून. धावसंख्या जोडली जाईल तब्बल 23 धावसंख्या. चांगल्याशी खेळ पाहायला मिळते. सर्व खेळाडूंसाठी मनोरंजनाचा खेळ म्हणून एक ही टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट साठी आपण युट्यूब लाईव्ह करण्यात आलं. ते म्हणजे आमची टीम रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह आपल्याला या ठिकाणी थेट प्रक्षेपण आपल्या घराघरातून पोहोचवणार होतो. आणि हा मात्र नो चेंडू मात्र जातो सीमा पार 4 धाब्यासाठी. आम्हाला या युट्यूब लाईव्ह प्रक्षेपणासाठी जी मदत केली आहे ती म्हणजेच ओंकार उप सोनू शेठ खंदारे यांच्याकडून आपल्याला या टुर्नामेंटसाठी युट्यूब लाईव्हची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आणि त्यांच्या मार्फत यावेळी आपल्याला युट्यूब लाईव्ह पाहायला मिळते. सोनू शेठ खंदारे यांच्याकडून तसेच आमचे कांडेल सुशील करंजवकर यांच्याकडून आपल्याला या टुर्नामेंटला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते. घराघरात ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम सुशील करंजवकर आणि सोनू शेठ खंदारे यांनी केलंय. नक्कीच चेंडू मात्र सीमा पार 4 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 44 धावा. नक्कीच आक्रमक अशी खेळ त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 7 चौकार ठोकलेत. नक्कीच रवींद्र लाकडेवरती मात्र धुवाधार फलंदाजी. कारण राहुल चषक सुद्धा एक वेळेला झालं होतं त्यावेळी सुद्धा 6 चेंडूवरती 7 चौकार खाल्ले होते रवींद्र लाकडे यांनी. आणि आता सुद्धा त्याच प्रकारची
गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु पाहूया आता मात्र एक हुकुमाचा एक तो म्हणजेच लाकडे वागेश यावेळी पहिला चेंडूवरती फलंदाज बाद. यू मिस आहे डेफिनेटली फिट. फलंदाज बाद होतोय, नेहमी त्याला मात्र परतावं लागतंय. सलामीर गारच केलाय, नक्कीच फलंदाज बाद होतोय यावेळी पहिल्या चेंडूवरती. एकदा सीमा पार 4 धावेसाठी विजय आलाय. फलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती मात्र सुरेख फटका असा जडलाय. 4 धावा जोडल्या जातील. नक्कीच राकेश याने चांगल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केलं होतं पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र चौका ठोकला आल्या दाखवून दिलाय. या चेंडूवरती मात्र नो चेंडू घोषित केला जातो आणि चेंडू मात्र येतोय समालोचन कक्षामध्ये सरळ आमच्या दिशेने एका धावेसाठी. मात्र पाहूया या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेतली आहे, परंतु कोणती धाव मिळत नाही. चेंडू जातो निर्धाव. यावेळी मात्र कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक मनोहर हरजकर यांचं. चांगला यष्टीरक्षक यावेळी करताना पाहायला मिळतो. पाहूया पुढचा चेंडू थोडासा लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी एक धाव वाचवली गेली आहे. नक्कीच चांगलं यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतात मनोहर हरजकर. पाहूया पुढचा चेंडू योगेश लाकडे यांचा. मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावला सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. आता मात्र चांगलीशी फलंदाजी करताना पाहायला मिळतो तो म्हणजे विजय. धावसंख्या झाली आहे तब्बल 55 धावा. हा मात्र नो चेंडू आहे, पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केलाय, परंतु यष्टांच्या मागे चांगलीशी कामगिरी मनोहर हरजकर पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतो. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र अवांतर चेंडू. थोडीशी लय मात्र बिघडताना पाहायला मिळालं योगेश लाकडे यांची. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजी मध्ये टप्पा योग्य असेल तर आपण गोलंदाजीच्या जोरावरती मात्र सामना विजय होऊ शकता, परंतु यावेळी मात्र नक्कीच चेंडू मात्र निर्धार होतोय. आता मात्र चेंडू समजला नाही विजय यांना. पाहूया पुढचा चेंडू योगेश लाकडे यांचा. एक चांगला असा गोलंदाज, जुन्या काळातील गाजलेला असा गोलंदाज, परंतु यावेळी मात्र अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही हात समांतर, एक नक्कीच अवांतर झेलला जाईल संघाच्या खात्यामध्ये. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार आहे. चेंडूवरती मात्र जय क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली आहे 3 षटका समाप्त केर 59 धावा. अजून एक षटक बाकी असेल. पाहूया पुढचा चेंडू यावेळी मात्र अवांतर चेंडू. विजय डोरलेकर यावेळी मात्र गोलंदाजीसाठी. मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि चेंडू जातोय जयसूत्र दिशेने एका धावेसाठी. अशा एकूण 2 धावा जोडल्या जातील. पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली आहे 62 धावा. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडूवरती मात्र टटवला. रोशन मात्र ऑनफायर झालाय. नक्कीच आपल्या बॅट मधून खूप सारी धावसंख्या उभारली जाते. रोशनच्या बॅट मधून आक्रमक अशी खेळी करताना पाहायला मिळतो. पाहूया पुढचा चेंडू विजय यांचा रोशनसाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे, परंतु चेंडू मात्र अलंग कार्पेटचा फटका जमिनीला गुदगुल्या करत गेलाय. चेंडू सरळ सीमा पार 4 धावेसाठी. या 4 धावांना मात्र धावसंख्येत भर पडलाय. संघात धावसंख्या झाली आहे 70 धावा. या चेंडूवरती पाहूया किती धावा जोडल्या जातील. कोणती धाव मिळत नाही या चेंडूवरती. चेंडू येतो निर्धाव. अशी चांगलीशी गोलंदाजी
वैयक्तिक 49 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. रोशन चांगल्याशी फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. पाहूया या चेंडूवरती मात्र चौकार आलाय आणि मात्र पहिल्या अर्धशतक या क्रीडांगणावरती लागलंय. ते म्हणजेच रोशन मानकुआन कुल्लीच्या सितारा यावेळी झळकताना पाहायला मिळतोय. गावडेंच्या क्रीडांगणात खडपर स्टेडियम वरती नक्कीच आपल्यातून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक नामवंत खेळाडूच्या मध्ये एक मोठी लिस्ट आणि 9 चेंडू प्लस 4 धावा. रोशन मात्र आपलं नाव काढताना पाहायला मिळतोय. आपण काय आलो या ठिकाणी दाखवून दिले. पुन्हा एकदा चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 83 धावा आणि यावेळी मात्र फलंदाज बाद झालाय. माघारी परतावं लागतंय ते म्हणजे रोशन यांना. धावसंख्या झाली आहे 83 धावा आणि 84 धावांचं लक्ष समोर असेल. षटक संपलं. 4 षटक संपलेत. वाडीचे सल्लागार कायम असे आपल्याला एक चांगले सल्ले देत असतात. ते म्हणजे आपले संदीप बाप्पा डोरलेकर. आपण पहिल्यांदा येऊन असं नसतं व्हायचं. यानंतर होणारा सामना RO11 यानंतर होणारा सामना RO11 पूर्णगड विरुद्ध दत्तपूर्वज कासारवेली. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं. चला सामन्याला सुरुवात होते. गोलची मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे विवेक आलाय गोलंदाजीसाठी. पाहूया विवेक. पाहूया फलंदाजीसाठी असेल रुपेश. पहिल्या चेंडूत मात्र बॅटची कडा घेतला. मोठा फलंदाज बाद झालाय. रुपेशाला मात्र परतावं लागतंय. नॉनस्ट्राईक एंडला मात्र रागेश असेल. या चेंडूत सुद्धा फलंदाज बाद होते. चांगल्याशी गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजेच दत्तप्रसाद कोल्ही संघाकडून चांगल्याशी
यावेळी मात्र गोलंदाजी सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. मोठे धक्के यावेळी मात्र पाहायला मिळते. आता मात्र पाहूया कोण येतो नवीन बॅटर मैदानावरती. गणेश मोळी येतोय संतोषच्या जागेवरती. पाहूया पुढचा चेंडू विवेकाचा गणेश साठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. तटवल्यापर्यंत किती धावा जोडल्या जातील. या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू होते निर्धाव पुन्हा एकदा. हा चांगला चेंडू होता. तटवला चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. या 4 धावे आता धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचले तब्बल 4 अंकासाठी. श्री गणेश झालाय. एक चेंडू बाकी असेल. 1 to go झालाय. यावेळी मात्र पाहूया. हा मात्र चांगला चेंडू आहे. किती धावा जोडल्या जातील. कोणती धाव मिळत नाही. चेंडू होते निर्धाव. यानंतर होणारा सामना RO11 पूर्णगड विरुद्ध दत्तपूर्वज कासरवेली. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं. आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज झाला. रोशन आंबेडकर एक नामांकित अष्टपैलू खेळाडू. नक्कीच यावेळी मात्र पहिल्या अर्धशतक लावलं या क्रीडांगणावरती. ते म्हणजेच रोशनच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू आहे. किती धावा जोडल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मिळतंय. काय एवढ्या लांबून आम्ही आलोय खेळण्यासाठी हे दाखवून देतोय. तो म्हणजे दत्तप्रसादी कोहली संघ. नक्कीच मात्र फरार झालाय. 1 टप चौकार येतो. तो म्हणजे रगेशच्या बॅट मधून. आता मात्र केला यावेळी प्रहार. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. रोशनची गोलंदाजी मात्र एवढी पाहायला मिळते. चांगली अशी कामगिरी करताना पाहायला मिळतो. रोशन आपल्या संघासाठी रागेशला जखडून ठेवलंय. पाहूया पुढचा चेंडू. रागेशसाठी. रागेश सुद्धा तयार आहे आक्रमण करण्यासाठी. परंतु फटका साथ झालाय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा 4 धावेसाठी. आता मात्र चांगल्याशी फटकेबाजी करतो रागेश. अशीच फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला जिंकायचं असेल तर. या चेंडूवरती मात्र पाहूया किती धावा जोडल्या जातील. 1 धाव पॉईंट पूर्ण केली जाईल का. नक्कीच केली आहे. 1 धाव पॉईंट पूर्ण झाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे. 2 षटक समाप्त केली. 13 धावा. नाणेफेकीसाठी यायचं RO11 पूर्णगड विरुद्ध दत्तपूर्वज कासरवेली. आणि नाणेफेकी करतील मान्य श्री संदीपजी बेर्लेकर. या चेंडूची पाहूया. चेंडू मात्र फरार झाला होता. परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रमेश दाभोलकर. नक्कीच. परंतु या चेंडूवरती मात्र 4 धावा मिळतील. या वर्षी मात्र त्यांच्या नावावरती क्षेत्ररक्षणाच्या 3 ट्रॉफ्या मिळाल्या. ते म्हणजेच रमेश दाभोलकर यांच्या नावावरती. आता सुद्धा चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं होतं. परंतु थोडासा पाय बाउंड्री लाईनला लागला आणि चेंडू मात्र बाहेर गेला होता. पण पाहूया. हा चेंडू मात्र तटवला. चेंडू गेला मात्र सीमा पार 4 धावेसाठी. प्रदीप मात्र तयार असेल गोलसाठी. आता मात्र धावसंख्या पोहोचली आहे 25 अंकावरती. पाहूया प्रदीपाचा पुढचा चेंडू रागेश साठी. रागेश आक्रमक फलंदाज आहे. नक्की यावेळी सुद्धा वाजवलाय. खणखणीत दिलाय. नक्की चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी. सलग 4 चेंडू 4 चौकार ठोकले. नक्कीच आता विचार करण्याची स्थिती आली आहे. ती म्हणजेच प्रदीप वरती चांगलीशी कामगिरी करतोय. रागेश आपल्या बॅट मधून आक्रमण सजवलं जातंय. रागेश यावेळी मात्र ऑन फायर झालाय. फायर करतो का. पुढचे 2 चेंडू असतील. पाहूया त्याच्या बॅट मधून येतील का मोठे चौकार. पुन्हा एकदा चेंडू मात्र फरार होईल का. परंतु यावेळी 1 धाव पॉईंट पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या झाली आहे 30 धावा. पाहूया पुढचा चेंडू प्रदीप याचा गणेशसाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. परंतु बॅटची कडा घेतलाय. चेंडू मात्र जातो ज्या दिशेने एका धावेसाठी. मात्र धावसंख्या पोहोचले 31 या अंकावरती. मोठं असं लक्ष 84 धावांचं पूर्ण करत असताना 3 षटकांची समाप्ती संघाची धावसंख्या झाली म्हणजेच 31 धावा. यानंतर होणारा सामना दत्तपूर्वज कासरवेली विरुद्ध RO11 पूर्णगड. आणि या नाणेफेकी करतील या सामन्याचा. ते म्हणजेच
संदीपजी डोरलेकर. नाणेफेक होते. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने झुकला जाईल. नाणेफेक होते आणि नाणेफेकीचा कौल आरे 11 पूर्णगड संघाने जिंकलाय. सुकेश आंबेडकर यांच्या संघाने नाणेफेकीचा कौल घेतलाय. पाहूया त्यांचा डिसिजन कोणता येईल. या चेंडूवरती चांगला असा प्रहार करतोय रगेश, मात्र ऑन फायर आहे आपल्या संघासाठी. सलगचे 2 चेंडू 2 चौकार ठोकलेत. ते म्हणजे रगेश आणि मगास सुद्धा 4 चेंडू 4 चौकार ठोकले होते. आता मात्र ईश्वर असेल गोलंदाजी मार्ग होती रगेशला. यावेळी मात्र बॅटची कडा घेतलाय. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. नक्कीच अफलातून फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक हाती खिंड लढवताना पाहायला मिळतोय ते म्हणजेच रगेश. या टुर्नामेंट मध्ये आपण रन रेट वरती सर्व लीग खेळवणार आहोत. कालच्या दिवसामध्ये थोडंसं रन रेट कमी असल्या कारणाने परशुराम संघाला माघार घ्यावी लागली या टुर्नामेंट मधून. परंतु यावेळी सुद्धा पाहूया रन रेटचा विचार करावा लागेल. या चेंडूत मात्र 1 धाव. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु चांगला फटका सज्जला आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 48 धावा. हा सामना मात्र विजयी झालाय ते म्हणजेच दत्तप्रसाद कोल्हे संघ. नाणेफेकी जिंकून